नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दिवाळीमध्ये पहिला दिवा कुठे लावावा, दिवाळीत किती दिवे लावावेत आणि दीपदानाचे गुप्त महत्त्व काय आहे याची माहिती सांगणार आहे। चला तर आपण पुढे पाहूया। दिवाळीत पहिला दिवा कुठे लावायचा हे माहित आहे का? तर उत्तर दिशेला पहिला दिवा लावा, कारण ती दिशा धनलक्ष्मीची आहे। त्यामुळे घरात धन, आरोग्य आणि सौख्य लाभते। लक्षात ठेवा, दिवा लावताना मनात लक्ष्मी मंत्र म्हणायला विसरू नका। तर आता मी तुम्हाला किती दिवे लावावे दिवाळीमध्ये हे सांगणार आहे। किमान 11 किंवा 21 दिवे लावल्यास शुभ फळ मिळते। एक दिवा कुलदेवतेसाठी, एक घरच्या प्रवेशद्वारासाठी आणि एक पानाजवळ ठेवायला विसरू नका। त्यामुळे लक्ष्मीची कृपा वाढते आणि घरातलं दुःख, दारिद्र्य कमी होते। आता मी तुम्हाला 11 दिव्यांचा गुप्त उपाय सांगणार आहे। तर लक्ष्मीपूजनाच्या रात्री 11 दिवे पेटवा। त्यापैकी 5 देवाऱ्यात, 3 मुख्य दरवाजाजवळ आणि 3 तुळशीच्या झाडाजवळ ठेवा। दुसऱ्या दिवशी त्या दिव्यांचे तेल मंदिरात अर्पण करा। हा उपाय केल्याने घरात दररोज लक्ष्मीचे आगमन होते आणि दिवाळीच्या शेवटच्या दिवशी दीपदान केले जाते। आता मी तुम्हाला दीपदान कसं करतात याची माहिती सांगते। दीपदान म्हणजे नदीकाठी किंवा देवळात दिवा लावला जातो। हा दिवा आपल्या पूर्वजांच्या आत्म्यासाठी असतो, ज्याच्यामुळे त्यांच्या आत्म्यास शांती मिळते आणि घरात सद्भावना राहते। तर मित्रांनो, ही होती दिवाळीच्या दिवशी दिवे लावण्याचे महत्त्व काय आहे, दीपदानाचं महत्त्व काय याची माहिती। तर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।